आता ना मस्तपैकी ताडून देणार बघ, आता त्याशिवाय पर्यायच नाहीये मला. काय काका, मी तर 3 मोदक खाल्ले पण मला झोप नाही आली. पण मी अजून 3 मोदक जास्त खाऊ शकतो. डुगू डुगू असा खाना मोजूचा नसता, खाताना फक्त त्याचा आनंद घेऊचो असता. बरोबर बोललास बघ उमा. म्हणून मी ना मोजलेच नाही किती मोदक खाल्ले ते. आणि कसा हा ना, या गणपतीच्या दिवसात जे मोदक होतात ना ते बाकीच्या दिवसात केले ना तर होत नाही गो. मग कशा 2 काय आणि 4 काय मोजायचा, कशा किती मोदक खाल्ले ते. खरंय खरंय. आणि बरा उमा, या सगळ्याचा श्रेय ना तुका जाता. हा नाही म्हणजे कसा, माझ्यासाठी खास चारोळी न घातलेला पुरण ठेवलास बाजूला आणि त्याचे मोदक केलेस ना, तापरा केला जा. मला चांगलं आली. कधी चारोळी का नाही आवडत ग? अहो आवडत नाही असं नाही, पण एखादी कुचकट चारोळी येली ना पदार्थात तर ना माझ्या तळपायाची आग ना एकदम मस्तकात जाता. पदार्थाची चव कशी एकदम किरकिरी होऊन जाता ना. परफेक्ट बोलली, करेक्ट, एकदम करेक्ट बोलली लाली. तसंच आहे ना, घरामध्ये सुद्धा अशी ना कुचकी चारोळी असली ना, घरातलं वातावरण ना असं किरकिर होऊन जातं. पण तुला हे सांगून काय उपयोग? है ना? आता काय केलंय मी? हा काय केला मी? आता कोणाशी कुचकट बोलत नाही, वागत नाही, तरी माका कशाक बोलतात? काय बोलतेस काय लाली? गे बाय माझे लाली, खरं बोलतो तू. तू सगळ्यांशी चांगली वागते. हा. जरा एकदा स्वतःच्या मनाला विचार. ते जाऊ देत ना, आज तू कोणाकोणाशी चांगली वागली आहेस ते तरी आठव. तुम्ही तर आता ना उगाच लालीत भाऊजी. अहो जाऊ दे ना, कशाक उगाच लालीताईन का त्रास देताय? लालीताई सगळ्यांशी चांगल्याच वागतात. लालीताई माका सांगा, तुम्ही मनापासून मोदक खाल्लास ना तर मग त्यातच आला ना सगळा. काही कोणाचं मनाक लावून घेऊ नका तुम्ही. हा, पण ज्याचं श्रेय त्यालाच द्या लालीताई. खूप खूप छान आहे बाळ, मला खूप आवडलं. गोड आहे ना? मग आता ऐक, मला माझी भाची अशीच गोड आणि हसरी हवी. सो तिला आत्तापासूनच असं हसर राहायची सवय करून दे. त्यासाठी तुला आजपासून रोज या बाळाकडे बघत राहावं लागेल, खुश राहावं लागेल. हा, मग हस बघू. अगं हस हस तू. चल रेणू, काय करतेस? वेडा आहेस का तू? बरं ऐक, मी माझ्या भाचीचा टाइम टेबल आत्तापासूनच ठरवला. आता आपल्या घरात एवढी सगळी माणसं आहेत की नाही, मग सकाळी उठल्यानंतर तिचं सगळं झालं की पहिलं माझ्याकडे आणून द्यायचं. मग मी सगळं घर फिरवणार तिला, मस्त घर एकदम तिला घेऊन फिरवणार. अगं, हे नीरज मुंबईला परत गेलेत वाटतं. त्याचं घर बंद दिसतंय. वाय गेस, त्या निशीने इतकं सरळ सांगितल्यावर तो इथे राहून तरी काय करेल? काय होऊन बसलं ग हे? ह्या मेघनाबाईंच्या अशा वागण्यामुळे ना नवरा बायकोंमध्ये दुरावा आलाय. त्यात नीरजला काहीच माहित नाहीये आणि आपली निशी ती काही सांगू देत नाही. ह्या मेघनाबाई अशा का वागल्या असतील ग? ना तेच तर,
आय मीन त्यांना निशी इतकीच पसंत नव्हती तर त्यांनी आधीच सांगायला हवं होतं ना. त्यांनी असं खोटं वागून ना दोघांचंही लाईफ स्पॉइल केलं. आणि नीरज बिचाराला तर काही माहित पण नाही, त्याची काहीच चूक नाहीये. त्या आपल्या विहीणबाई आहेत ना, म्हणून आपण गप्प बसलो. ते मेघनाबाई, त्यांच्या मनात तर नुसतं कपटच भरलं. स्वतःच्या नातवंडाला मारायचा विचार कुणी कसा करू शकतं ग? मंजू, ह्यात ना नीरज रावांची चूक हा. अगो त्यांनी प्रेम केला होता ना निशीवर, मग हे काय झाला? हा, असं आईच्या पदराआड कशा क्लपतात ते? हा, सांगून टाकायचं ना मेघनाबाईंका, माका माझा बाळ आणि निशी दोन्ही पण वयहत, आणि तुका ते दोघे नको असत तर माका विसरून जा, असं सरळ सांगून टाकायचा ना. असा निर्णय जर त्यांनी घेतला ना तरच त्यांचा आणि निशीचा संसार सुखाचा होईल. हा, झाली आता, पण तो असं कसं करेल? मेघना आंटी कितीही चुकीच्या वागल्या तरी मॉम आहेत ना त्याच्या, तो त्याच्या मॉमला कसं दूर करेल? अँड निशीच्या बाबतीत एक नवरा म्हणून जशी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तशी एक मुलगा म्हणून पण त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना. अँड निशीचंही हेच म्हणणं आहे की त्याने तिच्यासाठी त्याच्या मॉमला सोडू नये. अँड समवेअर मलाही असंच वाटतं. झाली आत्या, हा मेघना आंटींचा डिसिजन आहे. त्यांचा इगो की त्यांच्या मुलाचं सुख, हा नीरजचा डिसिजन नाहीये. अँड रिमेंबर, मावशी नेहमी सांगते, नाती ना रांगोळीसारखे असतात, एकमेकांशी जोडलेले, प्रेमाच्या कलर्सने सजलेली. निशी आणि नीरजच्या लाईफमध्ये अजून रंग भरायचे की त्यांच्या नात्याची रांगोळी विस्कटायची, हे आता फक्त मेघना आंटींच्याच हातात आहे. एकदम बरोबर.